आपण कोंबड्यांना अंडे देण्यासाठी वरती डबा का ठेवलाय त्याचं कारण तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगतो. तर जय महाराष्ट्र भावांनो, सकाळी सकाळी पिल्लांना वगैरे सोडलं, आपल्या त्यांना खायला वगैरे टाकलेलं आणि आपल्या पिल्लांसोबत बदकांना पण बाहेर सोडलेलं आणि आपल्या बदकांच्या पिल्लांची वाट बघू शकता तुम्ही किती मोठे झालीत ते. सकाळचं थोडा वेळ बारके पिल्लांना सोडल्यावर नंतर आपण अशा प्रकारे आतमध्ये कोंडून टाकतोय त्यांना आणि आपले मोठे कोंबडे अर्धे झाडावरती जाऊन बसतात आणि अर्धे गाडीच्या खाली जाऊन बसतात बघा. दुपारी एका कोंबडीने अंडा दिलं आणि दुसऱ्या कुठल्या कोंबडीने अंडा वगैरे दिले का बघण्यासाठी असा व्हिडिओ करायला लागतोय बघा. नाहीतर खालनं तर काय आपल्याला डब्यामधलं काय दिसत नाही. आणि आतापर्यंत आपल्या कोंबड्यांनी 4 अंडे दिलेत बघा. काल आपल्या इथला बाजार असल्यामुळे आज पिल्लांना आपल्या हिरव्या भाजी वगैरे कापून खायला टाकायची होती आणि ती भाजी आपण अशा प्रकारे बारीक करून घेतली आणि हा कांदा पण नंतर आपण बारीक करून घेतला. त्यानंतर सगळ्या पिल्लांना वगैरे बाहेर सोडला आणि त्यांना खायला वगैरे आपण टाकली सगळी भाजी. आणि तुम्ही तुमच्या बदकांना काय काय खायला देता तेवढं आपल्याला कमेंट करून नक्की सांगा. आपण तर आपल्या बदकांना काय भेटेल ते आपण टाकत असते बघा. ते काय खातात तेवढं त्यांना देतोय आपण. त्यानंतर आज संध्याकाळचं जरा पावसाचं वातावरण झालं, त्यामुळे आपल्या पिल्लांना वगैरे जरा मोकळं सोडून त्यांना कोंडायचं होतं लवकर. आणि तुमच्या इकडे पण असंच वातावरण होते का पावसाचं तेवढं आपल्याला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर थोड्या वेळाने आपण बारकी पिल्लांना वगैरे कोंडून घेतलं, कारण पाऊस वगैरे आला तर त्यांना लवकर कोणता येणार नाही, त्यामुळे आपण त्यांना लवकर कोंडून घेतलं. पाऊस काय आला नाही त्यानंतर आपली मोठी पिल्ले पण गेलती आतमध्ये म्हणून त्यांना पण कोंडून टाकलं. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आता उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये.